सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड. मौज मजा करण्यासाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीला पारगाव पोलिसांनी जेरबंद करत मोठी कामगिरी केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 27 मोटारसायकल हस्तगत केल्या असून एकूण 16 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पारगाव पोलीस ठाण्याच्या या यशस्वी कारवाईचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पारगाव पोलिसांनी सापळा रचून रितेश फकीरा रोकडे, हर्षद जालिंदर ढवळे आणि प्रथमेश दत्तात्रय ढवळे यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेल्या 27 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 डिसेंबर 2025 रोजी जारकवाडी तालुका आंबेगाव येथून ॲक्टिवा स्कूटी चोरी गेल्याची तक्रार पारगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून सापळा रचला. तपासादरम्यान आरोपीच्या अटकेनंतर त्याची चौकशीतून पुणे, अहिल्यानगर आणि जळगाव येथील पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हेही उघडकीस आले. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाई लोकरे तसेच पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे आणि अविनाश कालेकर यांनी या कामगिरीत मोलाचा सहभाग घेतला. दरम्यान पारगाव पोलिसांनी गेल्या वर्षभरात मंदिरातील चोरी आणि मोबाईल चोरीचेही अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. 7 ऑगस्ट 2024 रोजी शिरूर, आंबेगाव, खेड आणि रांजणगाव परिसरातील मंदिरांमध्ये झालेल्या चोऱ्यांमध्ये देवाचे मुकुट, सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील रोकड चोरीस गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हेगारांना अटक करून 4 लाख रुपये किमतीचा ऐवज संबंधित मंदिराच्या ताब्यात दिला होता. तसेच 2025 मध्ये हरवलेले मोबाईल प्रकरणात 25 मोबाईल फोनचा शोध लावून सुमारे 4,80,000 रुपये किमतीचे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले होते.